10वी-12वीच्या एक्झाम सुरू होते आणि लागोपाठ सर्वांच्याच एक्झाम सुरू होते, कारण की आता या शेवटच्या एक्झाम्स आहेत. या एक्झाममध्ये आपल्या मुलांचा कॉन्सन्ट्रेशन वाढावं, फोकस वाढावा, त्याचबरोबर पचनाचा सुद्धा त्रास होऊ नये, कारण की मुलं अभ्यासासाठी एक्झाम जवळ आले की रात्र जागतात. अशावेळी त्यांची पचनक्षमता बिघडते. त्यावेळी आपल्याला हे एक एक लाडू करून ठेवायचे. दिवसभरात त्यांनी 3-4 खाल्ले तरीही चालते, किंवा मग सकाळ संध्याकाळ 1 कप गरमागरम दुधासोबत हा एक लाडू द्यायचा, जेणेकरून तुमच्या मुलाची पचनक्षमता चांगली राहील, अभ्यासात फोकससुद्धा होईल आणि खूप छान व्यवस्थित असं त्यांच्या आहाराला बेनिफिट्स होईल. तर कसे बनवले आहेत ते लाडू हे आपण समोर व्हिडिओत बघूच या. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी बादाम घेतले होते, साधारणतः 20-30 असेल. तर हे बादाम रात्रभर भिजत घातले होते आणि याची नंतर साल काढून घ्यायची, अशी साल काढून घेतली आहे. त्यानंतर इथे खजूर घेतलेले आहेत. खजूर जेवढे बादाम घेतले तेवढेच खजूर घ्यायचे आहे. खजूरने आपल्याला आयरन मिळतं, ज्याच्याने आपल्याला फोकस होतं, शरीराला भरपूरसे विटॅमिन्स मिळतात. बादाम तर मेमरी बूस्टर आहेच, तर ते बादाम जेवढे सोक करून राहतात तेवढे ते जास्त आपल्या बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी फायदा करतात. त्याचबरोबर इथे घेतली आहे 2 चमचे सोप तुमचं पचनक्षमता तर वाढवतेच, तुम्हाला गॅस होऊ देत नाही, आपलं खाल्लेलं पचवते. त्याचबरोबर अभ्यासात आपल्याला फोकस, एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा काम करते. म्हणून इथे सोप घ्यायची, हलकीशी भाजायची, आपल्याला एकदम जास्त भाजायची नाही, जाळायची नाही, नाहीतर टेस्ट येणार नाही, फ्लेवर व्यवस्थित येणार नाही. त्याचबरोबर इथे आपल्याला घालायचं आहे, जेवढेही आपण बादाम, खजूर आणि सोप घातली आहे त्याचे जे गुणधर्म आहेत जास्त प्रमाणात आपल्या शरीराला लागावे, त्यासाठी आपण इथे घालतो आहे काळी मिरी. काळी मिरीमध्ये जे हे गुणधर्म असतात, जेणेकरून तो कुठलेही जे विटॅमिन्स असतात तो जास्त प्रमाणात आपल्या शरीराला बेनिफिट्स देतो, म्हणून काळी मिरी घालणं आवश्यक आहे. तर मी 1 चमचा इथे काळी मिरी पावडर घातलेला आहे. तुम्ही काळी मिरी असेल ते घालू शकता. सोबतच सोबत भाजायचं आणि याला आपल्याला छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे. याला आता गार करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं मंद आचेवर भाजायचं, जाळायचं नाही, धूर निघू द्यायचा नाही, हलकेसे गरम झाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहे. तर हे जेवढेही इन्ग्रेडियंट्स आहे, फक्त 4 इन्ग्रेडियंट्स आहे, ज्याच्याने आपल्या मुलांची अभ्यासात फोकस वाढतो, पचनक्षमता वाढते, बुद्धिमत्ता वाढते आणि अभ्यास करण्याला जास्त बेनिफिट मिळते. तर आता मिक्सरचं पॉट घेतलेला आहे, सोप आणि जे मिरी पावडर होतं ते भाजून गार व्हायला ठेवलेलं आहे, बादाम घालून घेतलेले आहे. बादाम आपल्या बुद्धीसाठी, आपल्याला लहानपणी आई पाण्यात बादाम भिजत टाकायची आणि सकाळी द्यायची. तर आता हे लाडू बनवून ठेवा, रात्री बेरात्री मुलांनी खाल्ले तरीही फार छान असतात, काही साईड इफेक्ट नाही. त्यात मी सोप आणि मिरी पावडर ते घालून घेतलं आहे, खजूर घातले आणि छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे. याचे छान छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे. एकदम तुमचे मुलं जर खात असेल तर मोठे लाडू बनवले तरी चालेल, तुम्ही तुमच्या मुलं जसे खाणार मोठे छोटे त्यानुसार लाडू बांधून घ्यायचे. तर मी इथे छान छोटे छोटे लाडू बांधून घेतले आणि सकाळ संध्याकाळ मी माझ्या मुलींना देते हे लाडू. तर त्यांना तर फार आवडते, चविष्ट तर आहेच, त्याचबरोबर आपल्या हेल्थसाठी, आपल्या मेमरीसाठी खूप फायदेमंद आहे. तर हे लाडू यावेळेस नक्की करा आणि तुमच्या मुलांना नक्की द्या. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.